आज होता आमच्या इथं आरुषीचं बोरनान आणि हळदी कुंकू. त्याची सकाळपासून तयारी चालू होती. नवरबा 1 वाजता ड्युटीवर गेल्यावर बरोबर पहिले रांगोळी काढायला घेतली. नंतर घर घाणेरडं होतं पूर्ण साफ करून त्याची बसायची व्यवस्था केली आणि छोटंसं असं डेकोरेशन केलं होतं आरुषीचे बोरनान आणि हळदी कुंकूसाठी. नंतर हा टेबल इथं शिफ्ट केला होता. नंतर होतं आता होतं की त्यांना नाश्ता द्यायचा होता, तर नाश्ता बनवायचा काय म्हणून मी शिरा बनवायला घेतला होता. आणि एवढ्या सगळ्याचं बनवायचं म्हणून एका कढईत झाला नसता. पहिले ते रवा भाजून घेतला आणि नंतर दुसऱ्याच्यात टाकला. आज या घड्याळाला काय झालं होतं काय माहीत की पटपट फिरत होता बिचारा. आजच्या दिवस आरामात फिर, माई BP वाढेल नाही तर. नंतर शिरा करायला घेतला. शिरा करताना प्रत्येक गोष्टीत नवरबा म्हणत असते की तू कोणाच्या बापाचं ऐकत नाही. आणि खरंच गोष्ट आहे, मी कधीच कोणाच्या बापाचं ऐकत नसतो. जे वाटेल ते मनानं करेल. बाईकला तर बाईकला ठीक झालं. पण असंच मनामनानं हा करत गेली. म्हणजे जसं वाटलं तसं साखर टाकली, रवा घेतला, अंदाजी मापानं सगळा पूर्ण शिरा बनवला. पण खरंच शिरा छान झाला होता. आणि त्या पण म्हणजे सांगत होत्या की शिरा पण छान झाला आणि डेकोरेशन पण छान झालं. आणि नवरबा जाताना सांगून गेले होते की शिरा संपीन म्हणून माझ्यासाठी अलग काढतो, म्हणून त्यांच्यासाठी अलग काढून घेतला होता. नंतर पहिले सगळ्यात आधी मी आरुषी मॅडमची अशी तयारी केली. नंतर मी पण अशी साडी घालून घेतली. पण हळदी कुंकाच्या मानाने ही साडी थोडा मला डीम वाटत होती म्हणून ती काढली. आणि तसंच म्हटलं की माझ्याकडे तर साड्या नव्हत्याच, हे एकच होती. पण बरं झालं वहिनीची कृपा, हे लुगडं राहिलं होतं ते लुगडं घालून पाहिलं, ब्लाऊज फिटिंग झालं होतं. नंतर अशी तयारी केली छान प्रकारे. नंतर मेहंदी लावायला पण टाईम नव्हता, कारण तब्येत ठीक नव्हती आणि वातावरण नव्हतं. लावलं असतं आणि बिमार पडलं तर नवऱ्यानं शिव्यात दिल्या असत्या. असो, नंतर अशा हळदी कुंकाला बाया आल्या. नंतर सगळ्यात आधी पहिले त्याला नाश्ता देऊन घेतला. नंतर म्हटलं हळदी कुंकू करू आणि बोरनान एकत्रच करू, म्हणून अशा प्रकारे मी बोरनान केलं. गेले 3 वर्ष झाले आरुषीसोबत माय पण बोरनान होतोय. जसे की माझे पण शौक इथं पूर्ण होता. लहानपणी आईनं केलं की नाही काय मी, पण आरुषीसोबत माय पण असे बोरनान होत आहे. नंतर जाता जाता या क्यूट बाळासोबत अशी खेळली आणि मस्त त्याचे गालपा एवढं लाल झाले होते. मी म्हटलं याच्या गालाला काय झालं, तर बोलत होत्या त्या ताई की सर्दीनं झालं. असो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत